या खरात प्रकरणात नेमकं कोण कुणाला येड्यात काढतंय हेच कळेना झालंय। चाकणकर एसआयटीला, दमानिया महाराष्ट्राला की एसआयटी पीडित महिलांना? प्रतिभा चाकणकर यांची काल शिर्डी पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी एकूणच या खरात प्रकरणी 6 सवाल केलेत। यात त्यांनी रुपाली चाकणकर, अंजली दमानिया आणि एसआयटी विषयी भाष्य केलंय। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट, कोण कुणाला येड्यात काढतंय, अंधारेंचे 6 सवाल। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत विविध सवाल उपस्थित केले। पाहुयात सुषमा अंधारेंचे ते 6 सवाल। अंजली दमानियांनी समोर आणलेले CDR खोटे आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे, तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? दमानिया खरं बोलत असतील तर चाकणकर भगिनींना रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? पोलिसांना प्रतिभा चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते? दमानियांनी सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकरांमध्ये 236 कॉल, 33 मेसेज आणि समता पतसंस्थेत 152 खाती आहेत, तर अजूनही चाकणकर भगिनींचा एन्जॉय पिरियड संपत का नाही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे? कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एसआयटीला, दमानिया महाराष्ट्राला, एसआयटी पीडित महिलांना? रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या दोघी सख्या बहिणी, सख्या जावा। या दोघींनीही गुरुस्थानी कुणाला मानलं होतं? तर खरातला। पण पुढं या भोंदू खरातचे नसते उद्योग हळूहळू बाहेर येऊ लागताच चाकणकर भगिनींनी त्याच्यापासून आपले हात झटकले। कोण खरात, त्याच्याशी आमचा काही संबंध, अशा प्रतिक्रिया दिल्या। पुढे चाकणकर भगिनींचे खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकरांनी प्रसार माध्यमांशी न बोलणे पसंत केले। अखेर खरातशी असलेली जवळीक चाकणकरांना भोवली आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या पाठोपाठ पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद देखील सोडावं लागलं। खरात प्रकरणात एसआयटी कडून समन्स बजावून देखील त्यांनी चौकशीला सामोरं जाणं खुबीनं टाळलं। तितक्यात शिर्डीतील समता पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली 100हून अधिक खाती असून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली। याच पतसंस्थेत रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांच्या नावानं 4 खाती असल्याचं प्रकरण पुढे आलं। त्यातली 2 प्रतिभा चाकणकरांच्या नावावर तर 2 मुलाच्या नावावर असल्याचंही समोर आलं। या खात्यांमधून 2,40,00,000 रुपयांचा संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचं देखील तपासात पुढे आलं। याच पार्श्वभूमीवर काल प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलं। तब्बल 8 तास चौकशी झाली। पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला। पण चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर काय म्हणाल्या? माझ्या नावाची बनावट खाती आहेत, त्यातून 1 रुपयाचाही व्यवहार झालेला नाही। कागदपत्र आणि सह्या देखील बनावट असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली। आम्ही एसआयटीला भेटायला गेलो होतो तेव्हा एसआयटीच्या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्यालगतचे सगळे गेट लॉक केले होते। त्यावेळी पत्रकार सोडा कुणा 4थ्या व्यक्तीला देखील या कॅम्पसमध्ये शिरू दिलं नव्हतं। मग संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या प्रतिभा चाकणकरांना शिर्डीमध्ये हे प्रिव्हिलेज काय मिळालं? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कुणाला फसवतंय हेच कळत नाहीये, असंही अंधारेंनी म्हटलंय। एकूणच काय, खरात प्रकरणी सुरू असलेल्या एकूण तपासाविषयी एकट्या अंधारेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेलाही कळेनासं झालंय की नक्की कोण कुणाला येड्यात काढतंय। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त, पाहत रहा LS मराठी फक्त।